नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो शहापूर केसरीमध्ये आणि गाडा मालक बाला मोरे चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत दिलदार मनाचे व्यक्तिमत्व आणि आज दोन्ही दिलदार मनाचे जे गाडा मालक आज त्रिकूट जो झुलून आला आणि एक नंबर केला शहापूर केसरीमध्ये. दादा काय सांगाल आजचा आनंद? बाळाराम शेठ भोईर, जयराम शेठ भोईर. कारण का जयराम शेठ भोईर यांनी खरोखर या शहापूर वासियांसाठी आणि खूप आनंदाची गोष्ट ठेवली बैलगाडा शर्यत शहापूर केसरी. कारण का या भागामध्ये एवढं 3 फेऱ्याचं मैदान कधी झालं नाही आणि एवढं मोठं मैदान झालं तर खरोखर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. खरोखर ही नव्या पिढीसाठी ही गोष्ट त्यांच्याकडून काहीतरी घेण्यासारखं आहे. कारण शेतकऱ्याचा मुलगा असल्याने शेतकऱ्याची ती शेतकरी माणूस असल्याने त्याला बैलगाडा शर्यतीचा शौक असतो. शेतकऱ्याला दुसरा कुठलाही शौक नाही, त्याला बैलगाडासाठी एवढी मोठी स्पर्धा ठेवली. आज सर्व महाराष्ट्रातून सर्व नंदी इथे आले होते. केवढं मोठं मैदान झालं. आज बघा ज्या टायमाला कुठेही मैदान पुकारतील तर पहिले सांगते शहापूरकरांच्या इथं खूप मोठं मैदान झालं होतं. कारण आपलं पण गावाचं नाव कुठेतरी होतं आणि खरोखर त्यांनी खूप असं चांगलं असं आयोजन केलं होतं. सुट्टीला असेल, थांबण्या असेल, सर्व काही गोष्टी एकदम चांगल्या होत्या. नावं ठेवण्यासारखी गोष्ट नाही. फॉर्च्युनरचा मैदान तशी तब्बल अशी गर्दी एकदम झुंबड उडाली होती आणि त्याच्यामध्ये शंभूने निर्वाद वर्चस्व करून दाखवलं, ते पण सेमी, गट आणि फायनल. खूप एकदम शंभू आणि आमच्या ज्या देवानी हे आमचे देवाचे मालक आहेत. खरोखर अतिशय आमच्या दोन्ही नंदींनी प्रेक्षकांची मनं जिंकली आमच्यापेक्षा. त्याच्यात खूप मोठी गोष्ट, कारण प्रेक्षक सर्व एकच बोलत आहे की दादा आम्हाला एक नंबर पाहिजे. माझ्याकडे हट्ट करत आहे. मी बोललो मी तर पळणार नाही, शंभू पळणार आहे. शंभूकडे हट्ट करा तुम्ही, 100% एक नंबर होईल. आणि पब्लिकच्या जसं सांगण्यावरून एकच नंबर झाला. खूप दिवसानंतर दोस्ती दुनियादारी मधले दोन्ही शेर आज एकत्र आले आणि खूप मोठा जल्लोष केला आणि शर्यत क्षेत्रामध्ये मोठा बिंजोडचा बेताब बादशाह आणि नवीन एक सितारा मथुरची जी जागा चालवणारा आहे तो म्हणजे मथुर सारखाच दिसणारा म्हणजे शंभू 12-13 सारखा. काय सांगाल? खरोखर मथुर आणि शंभू हे दोघं भाऊ आहेत, एकत्रच पळतील. याच्या पुढेही राहुल शेठची आणि माझी दोस्ती खूप वेगळी आहे. आता तुम्ही बघतील जरी मी जिंकले असताना त्यांनी पहिले सगळ्या लोकांना पैसे दिले माझ्या पहिला. ही दोस्ती आणि ही दोस्ती कायमस्वरूपी तशीच राहील. कारण का राहुल शेठवर संपूर्ण महाराष्ट्र प्रेम करतो. आज त्याच्या भावावर पण, मथुरवर पण, आमच्या शंभूवर पण जो आपल्या ह्याचा भाऊ आहे मथुरचा, त्याच्यावर पण सगळेजण प्रेम करतील एवढीच अपेक्षा बाळगतो. कारण का मुक्या नंदी आहे, मुक्या नंदीला महाराष्ट्राने सर्व लोकांनी प्रेम देतात. कारण का बघा आपलं एकच आहे, लाल मातीची कुस्ती, पंढरीची वारी आणि बैलगाडा शर्यत. हीच आपली परंपरा आहे. कारण शर्यत क्षेत्रामध्ये दिलदार व्यक्तिमत्व दाखवणारे म्हणजे राहुल भाई होते. त्याच्यानंतर पाठोपाठ तुमचं सुद्धा एक तसंच वजन आणि तसंच जो धमाका तुम्ही करत चालेत. कारण पहिलं थारचं मैदान आणि शहापूर केसरीमध्ये पहिला मानकरी. राहुल शेठ आपला भाऊ आहे. बघा आज मी भरपूर जुना बैलगाडी क्षेत्रात आहे. राहुल शेठ पण जुना आहे आणि अनुभवी माणसं आहेत आम्ही, की कुठल्या गोष्टी कुठल्या बैलाला काय पैरा करायला पाहिजे, कुठल्या बैलाला हे करायला पाहिजे, या सगळ्या अनुभवी गोष्टी असल्याने या गोष्टी घडत असतात आणि याच्यामुळे गुलाल प्राप्त होत असतो. कारण का गुलाल सहजी मिळत नाही. गुलाल मिळवणं खूप मोठी गोष्ट आहे. आज लोकांच्याकडे पण करोड रुपयाचे नंदी आहेत, पण गुलाल मिळणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे नंदी मला गुलाल मिळवून देतात, खूप मला आनंद होतो. आज माझ्याकडे सर्व काही आहे, पण आज माझा हे नंदी जे काही मला आनंद देतात हे सर्वात मोठा आहे माझ्यासाठी. बघा खूप सुंदर सांगितलं तुम्ही. कारण मागच्या मैदानामध्ये थारचा पायरा जो होता रायबा, आज कुठेतरी तो घासाघाशीमध्ये 2 नंबर केला. कारण दोन्ही शेर एकाच फायनल मध्ये आले आणि कुठेतरी एक आगला वेगळा इतिहास बघायला मिळाला. ते जो रायबा आहे आमचाच रायबा आहे. कारण का अलंकार शेटनी मला ते सांगितलं मथुरला राहुल शेटनी पहिलं 100% बोलव पळवा. कारण जरी आपला एक नंबर झाला असेल तर बघा माझा मित्र एक नंबर राहिला पाहिजे. आणि माझं हे सांगणं आहे, माझा मित्र जरी एक नंबर राहिला तरी मला असं वाटेल की खरोखर राहुल शेटनी एक नंबर केला असता काही विषय नाही, मला अजून आनंद झाला असता. पण त्याच्यामुळे रायबाचा पैरा राहुल शेटनी केला आणि मी लगेच ठरवलं आमचे नसीम पठाण अमरावती यांचा देवा लगेच पैरा केला. देवा शब्दावर देवा सुद्धा एक भव्य दिव्य असं सुंदर, खूप सुंदर असा महादेवाचा नंदी आहे. आणि आज त्या नंदीनी आज तुमचं सुद्धा नाव एक मुंबईवासियांना तोच दबदबा करून दाखवला. काय बोलाल देवाबद्दल? देवा खूप चांगला पळतो आणि अतिशय चांगला स्पीड आहे देवाला. आणि खरोखर एकदम 3 फेऱ्यामध्ये असेल, सेकंड काट्यामध्ये सध्याला एकच नंबर करतो प्रत्येक मैदानामध्ये. याची पुढची माहिती आपले देवाचे मालक सुद्धा देऊ शकतात. बघा देवाचे मालक सुद्धा आपल्या सोबत आहेत. दादा नमस्कार. प्रथम तुमची महाराष्ट्राला ओळख सांगा. कारण आज शहापूर केसरीमध्ये पहिल्यांदा तुम्ही आले आणि खूप सुंदर असा एक नंबर करून दाखवला. हो, हा माझा बैल आहे देवा. या बघा आपण देवाला बघू शकता. हा देवा आहे नसीम खान पठाण हातखेडा.
तालुका भातकुली, जिल्हा अमरावती, महाराष्ट्र. हे 2 वर्षापासून आमच्या जवळ आहे आणि पहिला आणि दुसरा आतापासून जेव्हापासून आम्ही घेतलेला आहे पहिलाच नंबर करत आहे आणि लय आमचं नाव कमवलं आहे ना आणि लय आम्हाला आनंद आणि गर्व आहे याच्यावर. बघा आज शंभू सोबत खूप सुंदर असं नियोजन झालं. कसं काय नियोजन घडून आलं? ते आमचे जुने मित्र आहे, दादा आमचे मोठे भावाचे. आमच्या एक डोंगरिया म्हणून बैल आहे, ते आमचे दुसरे दादाचा. तर ते तिघं मिळून मित्रमंडळी आहे त्यांचीवाली. ते जे 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 सांगणार त्यांच्या बोलण्यावर बैल बैल पडणार. बघा देवा आज पहिल्यांदाच शहापूर केसरीमध्ये आला. खूप प्रेक्षक वर्गाने त्यांना आनंद दिले आणि तुमचं सुद्धा नाव वर केलं. काय सांगाल या मैदानाबद्दल? प्रेक्षकचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि खूप आनंद झाला. मी पहिल्यांदा ह्या 3 फेऱ्याच्या मैदानावर मी पहिल्यांदा आलो. माझा बैल तो आला याच्या अगोदर, मग मी पहिल्यांदा आलो कारण की मी पोलीसमध्ये आहो, हेड कॉन्स्टेबल. मी जमदार आहो आणि मला सुट्टी काही भेटत नाही. आता सुट्टी काढून एक मैदानसाठी मी आलो. बघा मित्रांनो आज पोलीस कर्मचारी असून जो शेतकऱ्याचा जो क्षेत्र म्हणजे छंद आहे तो तुम्ही जोपासत आहात. खूप सुंदर वाटतंय. कारण कुठेतरी एक ह्या अशी गोष्ट कमी बघायला मिळते आणि आज ते देवाने सुद्धा मालकासाठी करून दाखवलं. आता मी मनापासून सर्वांच्या आभार आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. धन्यवाद.